नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की पवित्र पोर्टलवर 31 मेपर्यंत सर्वात मोठी जाहिरात येणार आहे। या जाहिरातीमध्ये तुम्हाला किती जागा मिळू शकतात हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहीत करून घेणार आहोत। पहिला मुद्दा, कॅटेगरीनुसार आणि समांतर आरक्षणानुसार तुम्हाला किती जागा मिळू शकतात। दुसरा मुद्दा, तुमची निवड प्रक्रिया कशी होते, पहिला विचार कुठे केला जातो। तिसरा मुद्दा, कोणकोणती कागदपत्रे लागतात, कागदपत्रे असतील तर काय आणि नसतील तर काय होऊ शकते। कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार कशी जागा मिळू शकते हा चार्ट मी येथे दिलेला आहे आणि कॅटेगरीनुसार आरक्षण किती भेटतं आणि कुठे भेटतं हे पण इथे दाखवलेलं आहे। समांतर आरक्षण म्हणजे काय, तर समांतर आरक्षण म्हणजे प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्वतंत्र आरक्षण लागू करण्यात येते। यामध्ये सर्व प्रवर्गातील उमेदवार आपल्या आपल्या आरक्षणातून निवडले जातात। दुसरा मुद्दा, तुमची निवड प्रक्रिया कशी होते। निवड प्रक्रियेमध्ये पहिला विचार कुठे केला जातो। ऑनलाईन अर्ज, उमेदवार पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतो, त्यानंतर त्याच्या अर्जाची तपासणी होते, त्याची शैक्षणिक पात्रता, कॅटेगरी, आरक्षण आणि कागदपत्राची प्राथमिक तपासणी केली जाते। त्यानंतर गुणाची यादी म्हणजेच मेरिट लिस्ट, शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट तयार केली जाते। मेरिटनुसार समुपदेशनासाठी बोलावले जाते, येथे इच्छानुसार जिल्हा, विषय, माध्यम भरले जातात। त्याच्यानंतर उमेदवाराच्या मेरिट, प्राधान्य आणि उपलब्ध जागा यांच्या आधारे शाळा पदाची निवड होते। जागा निश्चित झाल्यानंतर कागदपत्राची पडताळणी होते आणि अंतिम निवड करून नियुक्ती दिली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा। यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आणि कागदपत्रे असल्यास काय परिणाम होऊ शकतो आणि नसल्यास काय परिणाम होऊ शकतो हे आपण जाणून घेऊयात। आवश्यक कागदपत्रे: ओळखपत्र, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र लागू असल्यास शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे आणि जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास, अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास, पासपोर्ट साईज फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे जसे की CTET किंवा महाटॅटचे गुणपत्रिका। आता आपण बघूया कागदपत्रे नसल्यास काय परिणाम होऊ शकतो। अर्ज अपात्र ठरू शकतो, निवड प्रक्रियेत वगळले जाऊ शकतात, आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, पुढील टप्प्यासाठी अर्ज विचारात घेतला जाणार नाही, नोकरीची संधी गमावण्याची शक्यता, कागदपत्रे नंतर सादर केल्यात अर्ज रद्द होऊ शकतो। म्हणून सर्व कागदपत्रे योग्य, वैध व अद्ययावत ठेवावे आणि वेळेत सादर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।